झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि त्यासोबत जेवणही लज्जतदार होईल। टिप नंबर 1, हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही। टिप नंबर 2, टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजून द्यावेत। अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठी, ग्रेव्ही आणि ज्यूससाठी करता येतो। टिप नंबर 3, बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाकं मुरडली जातात, तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1 ते 2 शिट्टी देऊन घ्या। त्यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या। अशा फ्रेश आणि लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतात। टिप नंबर 4, नारळ फोडणे हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे। यासाठी एकच करायचे आहे। नारळाचे 2 समान भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जिथून नारळ फोडायचा आहे तिथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे। नारळ तिथूनच तुटेल याची खात्री आहे। टिप नंबर 5, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊन चवहीन होऊन जातात। अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या। अशाने लिंबू फार काळ टिकून राहतात। टिप नंबर 6, इडली मऊ बनण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धा चमचा कच्चे तांदूळ मिसळावे। अशाने इडली छान नरम होते। टिप नंबर 7, उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका। काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्याची साल पटकन निघते। टिप नंबर 8, क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्याची कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम तेल घालावे। टिप नंबर 9, पोळ्या बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवा, त्यामुळे पोळ्या छान नरम राहतात। टिप नंबर 10, कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीच्या मिश्रण बनवताना त्यात मक्याचे पीठ घाला। टिप नंबर 11, कांदा कापण्याआधी तो 2 भागांमध्ये कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा। अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत। टिप नंबर 12, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये 1 ते 2 थेंब लिंबाचा रस घाला। अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही। टिप नंबर 13, पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्याने भजे जास्त तेल शोषून घेत नाहीत। टिप नंबर 14, जर अंडी नीट उकडता येत नसतील तर पाण्यात 2 चमचे मीठ टाका। त्यानंतर अंडे उकडल्यानंतर ते थंड पाण्यात ठेवा, त्यामुळे अंड्याची वरचे कवर सहज निघते। टिप नंबर 15, छोले रात्री भिजवताना त्यामध्ये मुठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले रस्सादार आणि दाट होतात। आय होप या किचन टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन टिप्स सोबत। तोपर्यंत धन्यवाद।